उबर मागे एवढं लांब पाय पाय चालणार मॅटर काय उबर आमच्या रूमला फायनली जार आलेला आहे पाण्याचा. 24 तास पाणी नाही राहत आणि एकदम मस्तपैकी पाणी राहत जाईल आता 24 तास. तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमचा जार मागून घ्या. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. गाईज लिटरली आपले 2 दिवस ब्लॉग आले नाही, कारण की मी खूप आजारी पडून गेलो होतो मध्यस्थी. मी खूप ट्राय केलं ब्लॉग बनवायचं, पण झालंच नाही. 2-3 वेळा मी ट्राय केलं इंट्रो द्यायचा, पण नाही झालं ते शक्य. बट आता मी आज फायनली ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि जे होईल ते म्हटलं आज करायचं आहे, तर आज ब्लॉग मी स्टार्ट करूनच दिला. अजूनही काही बरं वाटायला सुरुवात झाली नाही आणि माझ्यासोबत मोहित पण जाम होऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे आज मी फायनली ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग आज पाहायला भेटून जाईल. म्हणजे उद्या 100% तुम्ही हा ब्लॉग पाहत असणार. त्यात अजून पोट पण खूप खाली होऊन गेलं. 2 दिवस चांगलं जेवणही केलं नाही आम्ही, तर मग आज सकाळी थोडं बरं वाटतंय. त्यामुळे मस्तपैकी आता थोडंसं चहा नाश्ता करून येऊ म्हटलं. तर चहा नाश्ता करायला जाणार आहे. म्हणजे सगळ्यात आधी खायचा आहे डोसा, साधा प्लेन. त्याच्यामुळे थोडंसं बरं वाटेल, पोटाला वगैरे बसून जाईल. डोसा खायचा आणि त्यानंतर आपण चहा प्यायला जाऊ. तर मग सगळ्यात आधी आपण डोसा खाऊ आणि चहा प्यायला जाऊ. काय होतंय? आता हा भाऊ आवरेल. 1 तास तर हा मग भूक लागली मला जोरात. बाबा आता ती आजारपणची साथ आलेली. तुम्ही पण आजारी आहे का? मला कमेंट मध्ये नक्की सांगा. जबरदस्त आजार पण आलेलं आहे आता. बऱ्याच माझ्या 2-3 मित्रांना पण असं जाणवतंय भेटल्यावर. 2 दिवसामध्ये जेवढ्या पण व्यक्तींना भेटलो मी सांगते आम्ही पण आजारी सेम. बस मी तर आणि अंघोळ काय केली नाही गाईस, फक्त हातपाय धुवून घेतले, कारण की थोडा ताप पण आहे म्हणून हातपाय धुवून घेतले. आणि सर्दी पण एकदम जाम झालेली, त्याच्यामुळे आता या भाऊचा आवरेल हा. काय रे, फॅन कावर बंद केला तू? थंडी वाजते ना. अरे काय मी थंडी वाजते. उबर मागे एवढं लांब पाय पाय चालणार मॅटर काय उबर. फायनली भाऊचं आवरून झालेलं आहे. आता निघालोय आणि आपण मित्राकडनं गाडी मागून घेतली, कारण चालणं बेकार मुश्किल क्लास लावून दिले. क्लास आहे तुमचा? आज संडे तरी मोहितून त्यांचा क्लास आहे. यात काही नवीन बात नाही, पण आता आपल्याला चालायची अजिबात कॅपॅसिटी नाही म्हणून आपल्याला गाडी भेटली फायनली योगायोगाने. आणि ऊन पण आता खूप ऊन गेलेलं आहे, वेळ झालेली. म्हणजे किती 11-12 वाजून गेलेले. तर मग मी उतरू शकतो, एक वेळा बसलोय. तर मग आता फायनली आपण जातोय चहा नाश्ता करायला. मला पाय दाखवून चढवेल. काय पाय दाखवून चढवेल आता? हो का? नाही चढणार, गाडी घेऊन गेलो असं. तर गाईस फायनली मी पोचलो आता रूमला. आणि आता जेवणाची जर काही इच्छाच नाही राहिलेली, कारण की नाश्ता आणि चहा पिला, पोट भरून गेलेलं आहे. पाणी वगैरे पिऊन घेतलं. आणि आता मी आहे ना गोळ्या घेऊन घेतो. ही सर्दीचं पॅकेट आहे. लिटरली एवढ्या गोळ्या संपून टाकल्या मी, तरी पण सर्दी जात नाही. तर मग तरी पण अजून एक गोळी घेऊन घेतो आणि मस्तपैकी झोपून घेतो आता. आणि थोड्याच वेळानंतर भेटतो मग तुम्हाला. झोप वगैरे झाली का, म्हणजे कसं मला तोपर्यंत थोडंसं चांगलं तरी वाटेल. जेवण नाश्ता चहा झालेला आहे, तर गोळी घेऊन घेतो, थोडा आराम करतो, म्हणजे बरं वाटेल. तर मग भेटतो तुम्हाला मी थोड्याच वेळानंतर आता. तर फायनली काही झोप वगैरे मस्त झालेली. आता एकदम बेस्ट वाटते. मी जे कपडे घातलेले होते सकाळी ते चेंज करून घेतले. हे आपल्या मस्तपैकी रेग्युलर आउटफिट घालून घेतलेला आहे. आणि फायनली विषय असा झालेला आहे,
आणि फायनली विषय असा झालेला आमच्या रूमला. अरे मॅगी कोण ठेवले, मॅगी बनवली इथेच ठेवून दिली. आमच्या रूमला फायनली जार आलेला आहे पाण्याचा. 24 तास पाणी नाही राहत आणि एकदम मस्तपैकी पाणी राहत जाईल आता 24 तास. तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या घरी तुमचा जार मागून घ्या. तर मग ह्या आउटफिटचा विचार करत असताना आपण फायनली आज बुटं घालणार आहे. बुटं मला आठवते नाही मी कधीचे बुटं घालतो, मी माझी चप्पल घालत होतो. तर आज फायनली मी माझे बुटं घालणार आहे. आणि हे आपलं आसन बनवलंय आपण बुटं घालायचं. असं बसायचं, इकडे बुटं ठेवायची, इकडे अशी झटकायची आणि इकडे असे सॉक्स घालायचे. तर गाईज आता आम्ही फायनली चाललोय मस्तपैकी एनर्जी ड्रिंक घ्यायला, म्हणजे चहा प्यायला. चहा वगैरे पितो आणि तिकडनं येतात गोळ्या पण घेऊन यायच्या, थोडीशी मेडिसिन घेऊन म्हटलं. मोहितला आणि मला दोघांना घ्यायची. तर मग चहा पिऊ आणि मेडिसिन पण घेऊन तिकडनं. मग बाकी काय नियोजन होतं तुम्हाला मी अपडेट देतोच तसा. ले भाई अपना भाई बिस्कुट भी ले आया. मग आता चहा बिस्किट का डायरेक्ट. मारताय बैल सारखा का बरं पाहतोय. तर गाईस फायनली आपला चहा वगैरे पिऊन झालाय. आता मेडिकलला चाललोय, गोळ्या घेतो आणि भटकायला जायचा. तो विषयच नाही, भटकायला गेलो असतो, अशी कॅपॅसिटीच नाही उरली म्हणून आता गोळ्या घेतो आणि डायरेक्टली आपण रूमला जाऊ. चालता चालता आम्हाला हिरा सापडलाय. आता वाईट दिवस हरपून गेलेले, आता जबरदस्त आम्ही रील एकदम प्युअर डायमंड आहे. आता चांगले दिवस येऊन लागले गाईस. हा डायमंड कितीपर्यंत जाईल मोहित? 10-15 करोड. 10-15 करोडची लाईन होऊन गेलेली गाईस आमची. अरे बापरे तू तोड 5 करोड कमी करून टाकली, इथून काढून टाक. हे काही कामाचं नाही, फेकून देऊ आपण. बाकी डायमंड तुम्ही पाहू शकता गाईस. सर तू आता बाजूला DM फॉर डायमंड. त्याची प्राइस फक्त आम्ही ठेवली 10 कोटी रुपये. डायमंड भेटला पैसा कस का डायमंड भेटू शकता. मेडिकलला पोहोचलो गाईस फायनली. ओके फायनली गाईस गोळी घेतली, ती थोडी स्ट्रॉंगवाली घेतली आम्ही. ती ट्राय करून तुम्ही सांगा म्हणे फीडबॅक पडला तर. सॉरी यार तू काही नको बोलू गाईस. आता फायनली गोळी वगैरे घेऊन रूमला निघालोय आणि गोळीतून मॅसेज एकदम जास्त पॉवरफुल घेऊन टाकली. इतकी पॉवरफुल ना एकदम जबरदस्त. 10 रुपयाची एक गोळी, 10 रुपयाची एक गोळी. तुम्ही एक वेळ घेतली का नाही डगात राहणार, वेळेला झोपून घेणार. म्हणजे आम्हाला झोपच येत नाही, त्या झोपेसाठीच गोळी घेतली खास. झोपेल चांगलं होऊन जाईल, अशक्तपणा गायब होऊन जाईल. म्हणजे रात्री जेवण करू, जेवण झालं की लगेच मस्तपैकी आपण गोळी घेऊ आणि स्लीप होऊन जाऊ. 2-3 रात्रीपासून आपली झोप पण कंप्लीट होत नाही. मग त्या गोळीने बघू काय किती फरक पडतो. आणि उद्या तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये याचा फीडबॅक सांगून देईन मी, गोळीने काही फरक पडला का नाही इतक्या आजारपणापासून. तर फायनली गाईज आपण रूमला पोहोचलोय आणि अशाप्रमाणे आम्हाला पायऱ्या चढूनच एवढा दम लागून गेलेला आहे. आणि हा पसारा तुम्ही पाहू शकता, सिलेंडर गॅस इथं काहीतरी कारण बघू शकता. हो बा आली बस बस बस. तर मग इथं काहीतरी बनवण्यात आलेलं आहे, ते काय माहिती नाही काय बनवण्यात आलेलं आहे. बाकी लागलं रे. आता रूमला काही करण्यासारखं नाही, बोर व्हायला लागलेलं आहे येताच बरोबर काहीच नाही. पण मी तुम्हाला थोडासा रूमचा टूर देतो. अशा पद्धतीने आहे. इकडे हातपाय धुणं चालू आहे. तर मग काही नाही, आता अशीच थोडीशी मस्ती करावं लागणार आहे. तर मग बघू आता अजून किती मस्ती करता येते. काही करायला पण काही ऑप्शन नाही, काय करावं असंच टाइमपासच चालू आहे. इकडे हे सगळ्यात बोर व्यक्तिमत्व आलेलं आहे. तुला मारायला खूप मजा येते, आज तुला मी खूप मारणार आहे मोहित. काय तुझं काय सध्याचे व्हिडिओ लय बेकार येतात रे इंस्टाच्या फीड मध्ये. ये देखो ये आदमी मुझे मार रहा है, अगर मुझे कुछ हो गया तो ये जिम्मेदार रहेगा. चल निकल. अबे फॅन कस का लावतो, थंडी वाजते फॅन कस का लावतो तू. गाईज सध्या काय असं मला प्रॉपर कंटेंट शूट करता येत नाही, कारण की आजारी असल्या कारणाने मला जास्त बाहेर जाता येत नाही. बाकी
मी जसा जसा ठीक होत जाईल तसा तसा मी तुम्हाला बेस्ट कंटेंट देईन. आणि त्या काही ब्लॉगमध्ये आपलं एकदम जबरदस्त कंटेंट येणार आहे एक दिवस तरी, कारण की मी मनावर घेतलं आहे आता की काहीतरी एकदम तुफानी करून टाकणार आहे. आपला ट्रॅकिंगचा ब्लॉग एकदम जबरदस्त गेलेला आहे आणि त्या तशाच प्रमाणे एक काहीतरी घेऊन येणार आहे मी 100%. आणि तुम्हाला ते पाहायलाही खूप आवडेल. तोपर्यंत मी नॉर्मली डे जसा जातोय ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय आणि काही विषय नाही. बघू आता किती दिवसात बरा होतो. आणि घरी तर जायचं, घरून मला लिटरली इतके कॉल येत आहे, तू घरी येऊन लाग, तू घरी येऊन लाग, तू घरी येऊन लाग. तर तिकडे जायचा सीन असा आहे, तिकडे गेलो 2 दिवस करम तर तिसऱ्या दिवसापासून परत बोर व्हायला लागतं. दिवाळीच्या वेळी कसं दिवाळीच्या वेळी जाईल तेव्हा थोडंसं दिवाळीचा माहोल राहील फटाके, तर त्या माहोलमध्ये मस्तपैकी काय वाटणार नाही का. पण आता जर गेलं ना तिकडं काय 2 दिवसात आपल्याला करमणार नाही, म्हणून म्हटलं इकडं थांबू. इकडं कसं दिवसभरात काही नाही, आराम करता येतो दिवसभरात, काय अडचण नाही. काय काय काही जे मला ब्लॉगिंग करू देत नाही, मला थोडंसं जास्तच टूम लावताय नाही का, असे म्हणजे मध्ये मध्ये हे करताय कॅमेऱ्याच्या पाठीमागे खूप अशा काही पण ॲक्शन करताय. ते मला ते फीचर पाहिजे होतं. 17 Pro Maxला आहे, पुढच्या पण कॅमेरा कॅप्चर होतो, मागचा पण होतो. ते फीचर मी लवकरच 17 Pro Max घेतला का तुम्हाला एक्सपोजच करून टाकेन. हे लगेच शांत. बाकी ती गोष्ट इग्नोर करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की आता आपण लवकर आपल्या घराकडे जाऊ. थोड्याच दिवसानंतर, किती दिवस तरी जास्तीत जास्त 1 हप्त्यानंतर आपण आपल्या गावी जाणार आहे. मग दिवाळी वगैरे सेलिब्रेट करू मस्तपैकी. बाकी त्याच पिरियडमध्ये तुम्हाला एकदम भयानक ब्लॉग दाखवून देईल मी एखादा मस्तपैकी एकदम जबरदस्त. तोपर्यंत हे आपली डेली रुटीन तुम्ही एन्जॉय करा, कशी वाटते नक्कीच कळवा. तर गाईज आता फायनली चाललोय आम्ही जेवणाला. मस्तपैकी आता जेवण वगैरे करतो आणि एवढीच इच्छा आहे की मेसला थोडंसं चांगलं जेवण पाहिजे. आज खूप भूक लागलेली, सकाळीपासून दुपारी जेवण केलेलं नाही, फक्त चहा नाश्ता केलेला आहे आणि आता थोडंसं बरं वाटतंय. तर मग जेवण चांगलं पाहिजे. मस्तपैकी जेवण वगैरे झालं की मस्तपैकी गोळ्या घेता येतील, त्यामुळे चांगलं पोटभर खाऊन यावं लागेल येताना. तर मग चला आता आपण मस्तपैकी मेसला जाऊ आता जेवणाला. तर गाईज फायनली आपलं जेवण चांगलं आहे आज. मस्तपैकी आहे शिमलाची भाजी, इकडं उसळ बटाटा, वरण भात, पोळी आणि कांदा लिंबू. आणि इकडे आता जेवण वगैरे मस्त आहे. आता मस्तपैकी आम्ही सगळ्यात आधी जेवण करून घेतो. फायनली गाईज आपलं जेवण झालेलं आहे आणि मस्त पोट भरून दिलं आहे आता. तर फायनली गाईज मी रूमला पोहोचलोय आणि मस्तपैकी आता गोळ्या वगैरे घेतो आणि झोपून घेईल. आणि मला आता ब्लॉग पण एडिट करायचं आहे, म्हणून हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असणार सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.